नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण इथे बघतोय केकची रेसिपी, स्पॉन्जी व्हॅनिला केकची रेसिपी बघतोय। तर अगदी बनवायला सोपं आहे। बघितल्यावरती तुम्हाला वाटलं असेल की अवघड आहे, पण अजिबात नाही। अगदी सोप्या पद्धतीनं आणि वाटीचे प्रमाण अचूक दिल्यामुळे इथे अगदी नवशिकेसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट हा व्हॅनिला स्पॉन्ज केक घरीच बनवतील आणि अगदी सोप्या पद्धतीनं बनवतील। अजिबात इथे भांड्याचा पसारा होत नाही किंवा आपण इथे हा केक पाटीमध्येच बेक करणार आहोत। इथे ओव्हनची किंवा कढई, कुकर कोणतीही इतर गोष्टींची गरज नाही किंवा मिक्सरसुद्धा इथे यूज होणार नाही। त्याच्यामुळे अगदी तुम्ही ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल। इथे कलर बघू शकता केकचा कितपत स्पॉन्जी झाला आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये। आणि बऱ्यापैकी अगदी कमी वेळामध्ये सुद्धा होतो। मुलांना सुद्धा मधल्या वेळी खायला काही ना काही हवं असतं। अगदी तुम्ही बर्थडेच्या वेळी सुद्धा हा केक बनवू शकता। बऱ्यापैकी हा स्पॉन्ज केक आता बघायला भेटत नाही, म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेला आहे, पण मला तर ना जास्त आवडतो हा स्पॉन्ज केक। तर तुम्हाला सुद्धा या पद्धतीने बनवला तर भांड्याचा पसारा बिलकुल न होता अगदी तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा साहित्य मी दिलेलं आहे। आपल्याला इसेन्स लागणार आहे, व्हॅनिला इसेन्स। नंतर 3 अंडी घेतलेत मी। प्रमाण सांगते मी तुम्हाला। इथे मी पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि 1.5 कप इथे म्हणजे 1.5 वाटी आपल्याला मैदा लागणार आहे। मैदा चाळूनच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे। ती चमच्याच्या मापाने, पोह्याच्या चमच्याच्या मापाने 1.5 चमचा लागणार आहे। आणि आपल्याला इथे लागणार आहे साईडला ते म्हणजे इथे ना आपल्याला पाऊण वाटी तेल लागणार आहे, जे आपण खाण्यासाठी वापरतो तेच तेल वापरायचं आहे। आता पहिली प्रोसेस करून घेऊया। अंडी 3 होती ती सगळी फोडून घेतलेली आहेत बघा। त्याच्यानंतर आपल्याला छान अंडी फेटून घ्यायची। त्याच्यामध्ये आपल्याला इसेन्स घालायचा आहे। व्हॅनिला इसेन्स मी 1 चमचा इथे घातला। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। विस्करच्या साह्याने विस्क करून घ्यायचं मस्त। त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये आपल्याला इथे घालायचे पिठी साखर। आता तुम्हाला मी सांगते की आपला जो म्हणजे केक असतो स्पॉन्ज केक, बऱ्यापैकी जसं समजा आपण चहाबरोबर वगैरे संध्याकाळच्या वेळी खाणार आहोत तर थोडंसं बघा साखरेचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरीही चालेल, पण मी दाबून छान भरून घेतलेलं आहे। आणि इथे बघा पाऊण कप इतपत ही साखर घेतलेली आहे, पिठी साखर। आणि ती छान मिक्स करून घ्यायची आहे। अगदी छान फेस येईपर्यंत मस्त मिक्स करून घ्यायची आहे। अगदी जवळूनसुद्धा दाखवते। थोड्याशा वेळानंतर बघा छान फसफसलेलं असेल। आता बघा इथे छान मस्त फसफसलेलं आहे, फेस आलेला आहे। इतपत आपल्याला छान फेटून घ्यायचं। 3 ते 4 मिनटामध्ये मस्त विस्करच्या साह्याने फेटून घ्यायचं। त्याच मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल। तर इथे मी पाऊण वाटी आपण जे तेल घेतलेलं आहे तर ते तेल घालून घेऊया। परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, विस्क करून। परत 1-2 मिनटं आपल्याला छान विस्क करून घेतलं की या पद्धतीनं मिश्रण छान तयार होतं। पिठी साखर छान मस्त मिक्स होते आणि तेल आणि पिठी साखर किंवा बाकीचं अंड हे काही वेगळं होत नाही। अगदी छान मिक्स झालेलं तुम्हाला इथे दिसलंच असेल। आता लेअरसुद्धा वेगळे होत नाही। छान मिक्स झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मैदा घालायचा आहे। आता इथे मैदासुद्धा मी चाळूनच घेतलेला होता। इथे ना आपण या कपच्या मापानेच मैदा 1.5 कप घेतलेला आहे। आता बघा जे इथे मी चमच्याच्या माप दाखवलं तर चमच्याच्या मापाने इथे बघा 1.5 चमचा मी बेकिंग पावडर घेतली। बेकिंग पावडर आपल्याला छान या मैद्यासोबतच मिक्स करून घ्यायचे सगळ्या मिश्रणामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला इथे दूधसुद्धा लागणार आहे। तर मी सुरुवातीला दाखवलं नव्हतं, पण आपल्याला नंतर लागेल तसंच घालायचं आहे। तर इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे आणि हे आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये घालून घेऊया। या पद्धतीनं छान विस्करच्या मदतीने पहिलं मिक्स करून घ्यायचं। जास्त फेटायचं नाही, नाहीतर आपला पटकन हे मिश्रण तयार होईल आणि फेस येईल। जर बेकिंग पावडर घातलेली असते त्याच्यामुळे थोडंसं स्लोलीच करायचं आहे। सगळं आपल्याला दूध याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। जितपत आपण पाव कप घेतलेलं आहे तितपत। तर इथे तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं। आता पाव कप घेतलेलं होतं तर बघा इथे मला अजूनही कमी पडतंय, तर याच्यामध्ये मी अजूनही 2 ते 3 चमचे दूध वापरणार आहे। पण आपण पहिलं हे छान मिक्स करून घेऊया या पद्धतीनं। बघू शकता इथे आता मी विस्कर होतं ते बाजूला ठेवलेलं आहे आणि आपल्याला या
स्पॅच्युलाच्या मदतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी 3 चमचे दूध घेतलं आहे, तर याच्यातील मी थोडं थोडं करून घालते आहे। आणि हे दूध ना आपल्याला सांगायचं राहिलं तर हे दूध आहे ना आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरती जे असतं ना तेच घ्यायचं आहे। बिलकुल कोमटसुद्धा वापरायचं नाही किंवा गरम नाही किंवा फ्रीजमधलं थंड दूधसुद्धा वापरायचं नाही। रूम टेम्परेचरवरचं जे आहे तेच दूध आपल्याला इथे वापरायचं आहे। आता छान मिक्स करून घेतलं बघा। आता यावेळी छान फेटून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं दूध घालण्याची गरज आहे। म्हणजे जे आपण शिल्लक ठेवलेलं होतं 3 चमचे घेतलेलं त्याच्यातील, तर तेच दूध बघा मी सगळं पूर्ण दूध इथे घालून घेतलेलं आहे। आणि परत आपल्याला स्पॅच्युला घेऊन हाच स्पॅच्युलानी छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला हे बॅटर फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये बनवून घ्यायचं आहे। इथे मी व्हिडिओ दाखवते या पद्धतीनं बॅटर बघा फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेलं आहे। या पद्धतीनं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि बॅटर तयार करायच्या पहिलं आपल्याला ना प्रीहीट करून घ्यायचे जो पण आपण भांडं घेणार आहे। आता मी पाटीमध्ये बनवणार होते तर पाटी मी इथे ऑलरेडी प्रीहीट करायला ठेवली होती, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं केली होती ती। तर ते सुरुवातीला मी दाखवलं नाही, आता मी तुम्हाला दाखवते। तर बघा इथे केक टीन घेतलेला आहे। तुम्ही इथे कुकरचा डब्बा किंवा कोणतंही भांडं घेऊ शकता, पण आपली क्वांटिटी जास्त आहे तर आपला हा केक जवळजवळ पाऊण 1 किलोच्या आसपास होतो आहे। तर त्यासाठी बघा इथे मोठा केक टीन घेतलेला आहे मी 7 ते 8 इंचाचा। त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये छान बघा ब्रशच्या मदतीने तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूंनी अगदी, आणि नंतर मैदा घालून छान मैदा सगळीकडे कोट करून घ्यायचा। अगदी तुम्हाला मी दाखवलं त्या पद्धतीनं हातावरती असं फिरवून छान कोट करून घ्यायचा। राहिलेला शिल्लक जो मैदा आहे तो साईडला काढून टाकायचा आणि आपल्याला हे जे बॅटर आहे ते बॅटर पटकन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। बेकिंग पावडर घातलेली असते आपण, त्याच्यामुळे बेकिंग पावडर जी आहे ती ॲक्टिव्ह व्हायला चालू होते। आणि मग आपलं इकडे त्या अगोदर आपल्याला इकडे आपलं जे भांड्यामध्ये आपण बेक करणार आहोत तर त्या भांडं आपलं इकडे साईडला प्रीहीट झालेलं असावं। प्रीहीट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, 5 मिनटं फक्त लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे। गरम करत असताना झाकण ठेवूनच गरम करायचं आहे, म्हणजे पटकन गरम होतं। आता बघा इथे आपलं जे बॅटर घातलेलं होतं ते केक टीन होता तो टॅप करून घेतला। त्याच्यानंतर त्याच्यावरती इथे मी तुम्हाला दाखवले जे मी इथे टूटी फ्रुटी घातलेली आहे। तर बघा मी कलिंगडाचा आपला व्हिडिओ छान व्हायरल गेला आहे, तर कलिंगडाच्या ज्या साली आहेत त्यांच्यापासून मी ही टूटी फ्रुटी बनवली होती, तीच मी या केकमध्ये वापरते। आणि तुम्हाला जर बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता। तर आता बघा इथे टूटी फ्रुटी घालून घेतली आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे भांडं थोडंसं, आणि नंतर हे भांडं आपल्याला या पाटीमध्ये ठेवायचं आहे। आता इथे बघू शकता सुरुवातीला ना पाटीमध्ये खाली ना मी मीठ टाकलेलं आहे, त्याच्यानंतर जाळी ठेवलेली आहे जी कुकरमध्ये आपण घालतो ती, आणि आपल्याला हा एक आहे ना 30 ते 35 मिनटं छान बेक करून घ्यायचा आहे। लो फ्लेमवरतीच आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे अगदी शेवटपर्यंत। बरोबर 30 मिनटं आपल्याला अजिबात इथे झाकून काढून बघायचं नाही। अगदी या पाटीवरती छान परात बसते, त्याच्यामुळे मी परात झाकलेली आहे। तुम्हीसुद्धा मोठंच झाकण ठेवा म्हणजे अगदी छान बेक होतो। आतमध्ये सुद्धा जागा पाहिजे, जेव्हा केक फुलतो ना त्यावेळी आतमध्ये सुद्धा मस्त जागा पाहिजे फुलण्यासाठी। तर बघा या पद्धतीनं मी परत एक 10 ते 15 मिनटं बेक करून घेतला। बरोबर मला 45 मिनटं लागलेली आहेत पूर्ण केक बेक करण्यासाठी। पहिल्या वेळी तुम्हाला झाकण काढून दाखवलं तर तेव्हा आपला थोडंसं ना ओलसर वरतून दिसत होता, पण नंतर अजून मी 10 ते 15 मिनटं बेक करून घेतला लो फ्लेमवरतीच। आणि इथे आता बघू शकता मस्त साईडनं सुद्धा बघा कडा सुटलेल्या आहेत, कलरसुद्धा साईडनी थोडा थोडा दिसतोय। आणि इथे सुरी रोवून सुद्धा तुम्हाला दाखवलं, अगदी आपली सुरी सगळ्या बाजूनी कुठेही रोवली, मध्ये साईडला कडेला कुठेही, तरीसुद्धा क्लीन निघालेली आहे। म्हणजे आपला केक अगदी परफेक्ट इथे तयार झाला आहे। बघू शकता मस्त फुललेला आहे आणि अगदी बघू शकता कुठेही चिवटसुद्धा दिसत नाही। आता हा केक आपल्याला काय करायचं आहे बघा, साईडच्या कडा बघू शकता तुम्ही काय सुंदर सुटलेल्या आहेत आणि अगदी स्पॉन्जी तयार झाला आहे। हे वरतूनच बघितल्या माहीत पडतं, कारण आतमध्ये जे जाळी दिसते बुडबुडे दिसते म्हणजे
असं छिद्र दिसतात, त्याच्यामधूनच आपल्याला बऱ्यापैकी अंदाज येतो आहे. रिझल्ट तर तुमच्या समोरच आहे की आपला स्पॉन्जी भरपूर केक तयार झालेला आहे. आता बघा आपल्याला काय करायचं, या पद्धतीचा मी कपडा ठेवलेला होता याच्यावरती आणि आपल्याला थंड करून पूर्ण घ्यायचा आहे केक. आता थंड झाल्यानंतरच आपल्याला डिमोल्ड करायचं आहे. आणि आपण साईडनं बघा, साईडनं कडा सुटलेल्याच होत्या तरीसुद्धा थोड्याशा मी सुरीनं साईडनं काढून घेतल्या आणि आपल्याला इथे या चॉपिंग बोर्डवरती पलटी करून घेतलेला आहे मी आता. आणि आपल्याला याच्या कोणत्याही आकारामध्ये तुम्ही पीसेस कट करू शकता. तर इथे मधून मी एक लाईन मारली आणि आता अगदी 4 भाग करायचे पहिले मधून असे या पद्धतीनं चौकोनी, आणि त्याच्यानंतर तुम्ही जसे हवे तसे पीसेस तुम्ही करू शकता. अगदी बघा इथे मस्त पीसेससुद्धा तयार होतात. आणि कपडा मी सांगितलं तुम्हाला, तर तो कपडा कशासाठी ठेवायचा, तर बघा जेव्हा पण हवा लागते तेव्हा वरची बाजू जी असते ना, तर अगदी छान सॉफ्ट तयार होतो हा केक. पण वरची बाजू म्हणजे सुकायला लागली ना, हवा लागायला लागली ना, कडक व्हायला तयार होते. तर त्यापेक्षा आपण थोडासा कपडा झाकून ठेवला तर अगदी छान मस्त मऊ लुसलुशीत केक तयार होतो. इथे आपला केकसुद्धा बघू शकता कट करून झालेला आहे. या पद्धतीनं अगदी मार्केटमध्ये जसा भेटतो तसा इथे पीसेस आपण कट करून घेतलेत. अगदी सेम त्या पद्धतीनं चिकट चिवट कुठेही न होता मस्त जाळीदार स्पॉन्जी मऊ लुसलुशीत केक इथे बनवून तयार झालेला आहे. अगदी तुम्ही साईडचा कडासुद्धा बघू शकता, कलर खूप सुंदर आलेला आहे आणि मस्त केक आपला इथे बनून तयार आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्याला तुम्हाला जर इथे अंड वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे दहीसुद्धा वापरू शकता. पण बऱ्यापैकी मी तुम्हाला सजेस्ट करेन की अंडा वापरून तुम्ही बघा, अगदी फ्लेवर टेस्ट एक नंबर येते. त्याच्यामुळं अंडा वापरून नक्की बघा. आता जी लोक अंडं खात नाहीत तर त्यांनी इथे दहीसुद्धा वापरू शकता. पण अंड्यामुळे कसं होतं की चवसुद्धा खूप छान येते आणि मऊ लुसलुशीतसुद्धा केक तयार होतो. अगदी तुम्हाला मी इथे हातावरती तोडूनसुद्धा दाखवला, एवढा छान अगदी स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच या पद्धतीनं भांड्याचा पसारा न करता, कुठलीही जादा पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारी ही केकची रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता. या पद्धतीनं बघा, अगदी हातालासुद्धा कुठे चिकटपणा लागत नाही, अगदी छान फडफडीत मस्त तयार झालेला आहे. नक्की तुम्हीसुद्धा बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला एक लाईक करा. ही आपली रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. आणि इथे बघा, आता मी तोडूनसुद्धा दाखवते, अगदी सहज तुटतो इतका स्पॉन्जी तयार झालेला आहे. मस्त झाला आहे. नक्की तुम्हीसुद्धा बनवा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते जरूर कमेंटमध्ये कळवा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी, असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यश अँड मॉम चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करून बेल घंटीसुद्धा दाबा, म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ रोज तुम्हाला पाहायला भेटतील. आणि आशा करते आजची रेसिपी आवडली असेल. चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.